29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकार सोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतर्वालीत या. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. कॉंग्रेस जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. उद्या दौरा असणार. खुल्या तेलावरील कारवाई योग्य. तेल व्यापाऱ्यांवरही अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू. गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसायही महत्त्वाचे. एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसात सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार. तेल विक्रेत्यांचं अल्टिमेटम. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू. राज्यातील रखडलेल्या महामंडळाचा तिढा सुटणार. तिन्ही पक्षांच्या आमदारांना संख्येनुसार महामंडळाचं वाटप होणार. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. चिमुकल्यांचा जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. फडणवीसांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागतायत. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट. फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी. राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. मुंबई क्रिकेट क्लबच्या 5 आस्थापनांचे परवाने निलंबित. स्वच्छता, किचनमधील अस्वच्छता आणि FSSAI नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर. कांदिवलीत मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकांकडून मराठी रिक्षा चालकाला मारहाण आणि त्या प्रकरणी आता गुन्हा दाखल. अमराठी चालकांच्या बंदमध्ये सहभागी होण्याची जबरदस्ती केल्यानं वाद. तर जुजबी मराठी शिकावी लागेल. मुख्यमंत्र्यांचा इशारा. गडचिरोलीतील चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानं गर्भवतीसह बाळही दगावल्याचा आरोप.